ओसीडीची ओव्हर थिंकिंग वेगळी आहे, तुमच्या रिलेशनची ओव्हर थिंकिंग वेगळी आहे, परत वरीची ओव्हर थिंकिंग वेगळी आहे, फिअर ओव्हर थिंकिंग म्हणतो. तर ते एक्सपेरिमेंट होते की ब्रिदिंगवरती, त्याला श्वासशास्त्र आपण म्हणतो, श्वासाचं शास्त्र. हे मशीन कसं करतं, तुमच्या श्वासाला कॅप्चर करतं लाईव्हवरती, म्हणजे कुठलाही रेकॉर्डेड नाही, तो लाईव्ह तुमचा जो आहे आणि तोच तुम्हाला प्रोसेस करून कॅप्चर करून तुम्हाला ऐकवला जातो. आणि तो ऐकवल्यामुळे तुम्ही काय, आता अस्थिर झालेलं जे मन आहे तुमचं ते स्थिर होतं. बघा ध्वनीचं जे शास्त्र आहे ते खूप वेगवेगळं आहे. जसं तुम्ही एखाद्या देवळात गेल्यानंतर तो घंटानाद ऐकल्यानंतर तुमच्या वेगळे व्हायब्रेशन क्रिएट होता, किंवा तेच तुम्ही डीजेच्या कोणाच्या प्रोग्राममध्ये गेलात तर व्हायब्रेशन वेगळे क्रिएट होता. ओव्हर थिंकिंग, डिप्रेशन हे आजकालच्या पॉइंटमध्ये का वाढले? बघा आता कोणतंही तुम्ही सॉन्ग घेतलं, ट्रॅक घेतला किंवा इन्स्ट्रुमेंटल घेतलं, त्याच्यामागे एक फ्रिक्वेन्सी असते वेगळ्या प्रकारची. मुळात 5 फ्रिक्वेन्सी असतात. डेल्टा असते, अल्फा असते, थीटा असते, बेटा असते आणि गॅमा असते. मॅनिफेस्टेशनमध्ये काय होतं ना, की तुम्ही एखादी गोष्ट करण्यासाठी विचार करता आणि तुम्ही ठरवता, की समजा 2 वर्षांनी मला 50 लाख रुपये असलेली नोकरी मिळवायची आहे. रोज ते घोकत राहणार. पण मनात कुठेतरी डाऊट असतो. ह्या कधी इडा चालू असते, कधी पिंगा चालू असते आणि त्यातली मधली जी सुषमा पण एक असते. ठीक आहे. पण ही जास्त लोकांना माहीत नसते. तर हा सगळा बॉडीचा जो कंट्रोल आहे, म्हणजे एखादं दुखणं तुम्हाला बरं करायचं आहे, एखाद्या गोष्टीवर मात करायची आहे, जेव्हा तुम्ही ह्या इडापिंगळाच्या गोष्टी समजता सौरशास्त्राच्या थ्रू, तेव्हा तुम्हाला रिझल्ट यायला लागतात. तर हाच अभ्यास करत करत आम्ही असं संशोधन केलं की वेन यू फोकस ऑन युअर ब्रेथ यू ऑटोमॅटिक गेट काम. जेव्हा तुम्ही तुमच्या श्वासावर फोकस करता, तुम्ही ऑटोमॅटिक शांत होता.